मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य। तर हे भागवत पुराण या अधिक मासात ऐकल्याने आपल्या 100 पिढ्यांच्या कुलांचा उद्धार होऊन पितरांना शांती मिळते, घरात बरकती राहते आणि आपल्या कोणत्याही कार्यात अडथळा येत नाही, असे हे भगवंताचे अतिशय पवित्र 18 पुराणांमध्ये श्रीमद भागवत पुराण महात्म्य रहस्य आहे। तर सर्वांनी जास्तीत जास्त जणांना शेअर करावे। बऱ्याच काही गावांच्या तुमच्या कमेंट्स येत आहेत, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर आता त्या अगोदर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या गावाची कमेंट्स करा। फक्त तुमची कमेंट्स याच्यासाठी गावाची की मला वाचून खूप आनंद होतो तुम्ही कोणत्या गावाला माझी कथा गेलेली आहे आणि कोणत्या गावाहून कमेंट्स आलेली आहे। तर आज आपण परमेश्वराच्या 24 अवतारांच्या कथा ऐकणार आहोत। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम सरस्वत्यै नमः। ओम कुलदेवताय नमः। ओम गुरुदेवोभ्यो नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्ध्यानज्ञं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्रीनिवासा की जय। कोल्हापुर महालक्ष्मी माता की जय। पद्मावती महालक्ष्मी माता की जय। परमेश्वराच्या 24 अवतारांच्या कथा। प्रथम श्रीमद भागवत महापुराणामध्ये परमेश्वराचे 24 अवतार कोणते कोणते आहेत। तिसऱ्या अध्यायात 24 अवतारांची कथा संक्षेपाने सांगितली गेली आहे। पहिला अवतार सनत कुमारांचा, तो ब्रह्मचर्याचे प्रतीक आहे। सर्व धर्मामध्ये ब्रह्मचर्य प्रथम येते। ब्रह्मचर्याशिवाय मन स्थिर राहणार नाही। ब्रह्मचर्याने मन, बुद्धी, चित्त, अहंकारी पवित्र होतात। ब्रह्मचर्याने अंतःकरण शुद्ध होत असते, म्हणून पहिले पाऊल आहे ब्रह्मचर्य। दुसरा अवतार वराह। वराह म्हणजे श्रेष्ठ दिवस कोणता, ज्या दिवशी सत्कर्म घडत असते तो दिवस समजावा। सत्कर्मात लोभ विघ्न करीत असतो, लोभाला संतोषाने जिंका। वराह अवतार संतोषाचा अवतार आहे। प्राप्त स्थित संतोष माना, लोभाला मारून प्रभू ज्या स्थित ठेवतील त्यात संतोष माना। हे वराह अवताराचे रहस्य आहे। तिसरा अवतार नारदाचा, हा भक्तीचा अवतार आहे। ब्रह्मचर्याचे पालन केल्याने, प्राप्त स्थित संतोष मानल्याने साधकाला नारदाची म्हणजेच भक्तीची प्राप्ती होते। नारद भक्तीचे आचार्य आहेत। चौथा अवतार नरनारायणाचा, भक्तीची प्राप्ती झाली तर भगवंताचा साक्षात्कार होतो। भक्तीने भगवंताची प्राप्ती होते, पण वैराग्य विना भक्ती असेल तर ती दृढ होणार नाही। ज्ञान वैराग्य सहित भक्ती असावी। भक्तीला ज्ञान वैराग्याची आवश्यकता आहे। यासाठी 5वा अवतार कपिल देवाचा आहे। ज्ञान वैराग्य जीवनात उतरले पाहिजे। ज्ञान वैराग्य सहित भक्ती असेल तर नेहमी ती स्थिर होईल। 5वा अवतार कपिल देवांचा आहे। ज्ञान वैराग्य जीवनात उतरले पाहिजे। ज्ञान वैराग्य सहित भक्ती असेल तर नेहमी स्थिर होईल। 6वा अवतार दत्तात्रेयाचा आहे। तर 6वा अवतार हा भगवान दत्तात्रेयाचा आहे। तर 5 गुण ब्रह्मचर्य, संतोष, ज्ञान, भक्ती, वैराग्य आपल्यात येतील तर आपण गुणातीत व्हाल आणि आपण अत्री व्हाल। जर आपल्यामध्ये हे 5 अवतार येतील तर आपण अत्री व्हाल, मग भगवंत आपल्या घरी येतील। वरील 6 अवतारांपैकी ब्राह्मणांसाठी आहेत। 7वा अवतार यज्ञाचा आहे। 8वा अवतार ऋषभदेवांचा आहे। 9वा अवतार पृथुराजाचा। 10वा अवतार मत्स्य नारायणाचा। हे 4 अवतार क्षत्रियांसाठी आहेत। 11वा कुर्माचा। 12वा धन्वंतरीचा। 13वा अवतार मोहिनी नारायणाचा आहे आणि हे अवतार वेश्यांसाठी आहेत। प्रभू वेश्यांसाठी लीला केली आहे। 14वा अवतार नृसिंह स्वामीचा। नृसिंह हा पृष्टीचा अवतार आहे। भक्त प्रल्हादावर कृपा करण्यासाठी हा अवतार झालेला आहे। भगवंताने नृसिंह अवतारात प्रल्हादावर कृपा केली। प्रल्हादाच्या डोळ्यांनी पाहाल तुम्हालाही खांबात देवाचे दर्शन होईल। ईश्वर सर्व व्यापक आहे असे केवळ बोलू नका, तर त्यांचा अनुभव घ्या, मग तुमच्याकडून पाप घडणार नाही। संत ही व्यवहार करतात, जोवर देह आहे तोवर व्यवहार करावाच लागतो। ईश्वराला माणूस मनोबलाने वा बुद्धिबलाने जिंकू शकला नाही तर
फक्त प्रेमाने जिंकू शकाल. यशोदाच्या पुढे श्रीकृष्ण दुर्बल ठरले होते व बांधले गेले. बालकाच्या प्रेमापुढे मातेचे बल दुर्बल ठरले आहे. प्रेमापुढे शक्ती दुर्बल ठरते. आपणही परमेश्वरावरील प्रेम वाढवावा, म्हणजे परमेश्वर दुर्बल होऊन तुमच्या जवळ येईल. 15वा अवतार वामन देवाचा वामन अवतार आहे, जो पूर्ण निष्काम आहे, ज्याच्यावर भक्तीचे नीतीचे छत्र आहे, ज्याने धर्माचे कवच धारण केले आहे. त्याला भगवंत देखील मारू शकले नाही. बलिराजाप्रमाणे ही आहे. वामनाच्या चरित्राची महती रहस्य. परमात्मा मोठा आहे, पण बळीराजासमोर तो बटू वामन म्हणजे छोटा होता. 16वा अवतार परशुरामाचा आवेशाचा हा अवतार. 17वा व्यासांचा नारायणाचा ज्ञानाचा, ज्यामुळे तुमचे काम साधेल, म्हणजे कन्हैया मिळेल. 19 अवतार श्रीकृष्णाच्या. कृष्णमस्तू भगवान. स्वयं राम व कृष्ण एकच आहेत. दिवसभरातून माणूस आपले भान 2 वेळा विसरत असतो. दिवसा 12 वाजता भुकेने त्याचे भान राहत नाही व रात्री प्रपंचाची कामे आटोपल्यावर कामोभोगाच्या इच्छेने तो आपले भान भुलतो. या दोन्ही वेळा सांभाळायच्या आहेत. सकाळी श्री रामचंद्राचे स्मरण करा व रात्री श्रीकृष्णाचे स्मरण करा. या दोन्ही वेळेला तुमचे रक्षण करतील. श्रीरामाच्या मर्यादेचे पालन कराल. श्रीकृष्ण पुष्टी पुरुषोत्तम, पुष्टी म्हणजे कृपा करतील. श्री एकनाथ महाराजांनी या दोन्ही अवताराची सुंदर तुलना केली आहे. श्रीरामाचा जन्म महालात झाला तर श्रीकृष्णाचा कारागृहात. एकाच्या नावाची अक्षरे सरळ आहेत तर दुसऱ्यांच्या नावात जोडाक्षरे आहेत. शिकवितांना साधी सरळ अक्षरे प्रथम शिकवतात, जोडाक्षरे नंतर. राम ही साधी अक्षरे आहेत, श्रीकृष्ण ही जोडाक्षर आहेत. रामाच्या मर्यादेचे पालन करा, म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार होईल. ज्याच्या घरी राम आले नाहीत तेथे श्रीकृष्ण पण येणार नाही. हे दोघंही पूर्ण पुरुषोत्तमाचे अवतार आहे. बाकीचे सर्व अवतार अंश अवतार होय. पूर्ण अवतार अंश अवतार यांचे रहस्य होय. अल्पकाळासाठी, अल्पजीवाच्या उद्धारासाठी जे जे अवतार होत असतात ते अंशावर होतात. अनंत काळासाठी, अनंत जीवाच्या उद्धारासाठी जे अवतार होतात ते पूर्ण अवतार होतात, असे संत मानतात. भागवतात तर चरित्र गायचे आणि श्रीकृष्णाचे. जे चरित्र आहे तर ते गायचे आणि श्रीकृष्णाचे. पण क्रमाक्रमाने दुसऱ्या अवतारातील कथा सांगितल्यावर अधिकार प्राप्त झाला तर कृष्ण येईल. त्यांच्या मागे हरी, कल्की, बुद्ध अवतार झाले. म्हणून एकूण 24 अवतार झाले आहेत. सुतांना शौनिकांनी विचारले, व्यासांनी भागवत पुराण कोणत्या उद्देशाने रचले व रचल्यानंतर त्यांचा प्रचार कोणत्या रीतीने केला होता ते सर्व आम्हाला सांगा. तर व्यासांनी कोणत्या रीतीने केला होता भागवताचा प्रचार, फक्त ते आम्हाला सांगा. अतिशय लोभी प्रतिक्षणाला धनाचे ध्यान करीत असतो, तसेच ज्ञानी प्रतिक्षणाला ईश्वराचे ध्यान करीत असतो, स्मरण करीत असतो. ज्ञानी एक क्षणभरही ईश्वरापासून वेगळा राहू शकत नाही. शुक्राचार्याच्या जन्मापासून ब्रह्मकारावृत्ती आहे. ते भागवत शिकवायला गेले, हेच आम्हाला आश्चर्य वाटले. शुक्राचार्याची प्रशंसा खूप केली गेली आहे. शुक्राचार्यांची देवदृष्टी होती, देहदृष्टी नव्हती. जोपर्यंत देहदृष्टी असते तोपर्यंत दुःख असते. स्नान करीत असलेल्या अप्सरांच्या समोरून शुक्राचार्य गेले तरी ते निर्विकारच होते. एकेवेळी असे झाले की एका सरोवरात काही अप्सरा स्नान करीत होत्या. तेथून त्यांच्या समोर शुक्राचार्य नग्न अवस्थेत जात होते. अप्सरांनी आपले स्नान पूर्ववत चालूच ठेवले. त्यांना कोणत्याही प्रकारची लाज वाटली नाही, कपडेही घातले नाहीत. थोड्या वेळाने त्यांच्या मागून श्री व्यास जाऊ लागले. त्यांच्या अंगावर कपडेही होते, तरी त्यांना पाहून अप्सरांनी आपल्या अंगावर वस्त्र घेतली. हे पाहून व्यासांना फार आश्चर्य वाटले की असे का, की शुक्राचार्य हे नग्न होते आणि व्यास यांनी कपडे घातलेले होते, तरी अप्सरांनी शुक्राचार्यासमोर कपडे घातले नाही आणि व्यासांसमोर कपडे अंगावर घेतले. हे मोठे नवल वाटले. त्यांनी अप्सरांनाच त्यांचे कारण विचारले की असं का, की अप्सरांना जाऊन व्यासांनी विचारले. अप्सरा म्हणाल्या, महाराज आपण वृद्ध आहात, पितृतुल्य आहात, पूज्य आहात, पण आपल्या ठिकाणी हा पुरुष ही स्त्री हा भेद आहे, पण शुक्राचार्याच्या ठिकाणी हा भेद नाही. शुक्राचार्य केवळ ब्रह्मज्ञानी नाहीत तर ते ब्रह्मदृष्टी ठेवून फिरत असतात. शुकदेवाची अभेद दृष्टी सिद्ध झाली आहे. त्यांच्या ध्यानी मनी ही नाही की पुरुष आहे की स्त्री आहे. संतांचे दर्शन करणाऱ्याचे निर्विकार होत असते. शुक्राचार्याच्या दर्शनाने अप्सराही निर्विकार बनल्या होत्या, निष्काम झाल्या.
त्यांना वाटले की धिक्कार असो आम्हाला, हा महापुरुष तर पहा प्रभू प्रेमाने कसा वेडा झालेला आहे. जनक राजाच्या दरबारात एकदा शुक्राचार्य व नारद दोघंही आले होते. शुक्राचार्य आणि शुक ब्रह्मचारी व ज्ञानी होते. नारदही ब्रह्मचारी आणि भक्ती मार्गाचे आचार्य होते. पण या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आता? जनक राजा या प्रश्नाचे समाधान करू शकले नाही. परीक्षा केल्याशिवाय निर्णय कसा घेता येईल बरं? जनक राजाची राणी सुनयनाने निश्चय केला की दोघांची आता परीक्षा घ्यायची आणि सुनयनाने त्या दोघांनाही घरी बोलवले आणि पाळण्यावर बसवले. त्यानंतर राणी नटून थटून सजून त्या पाळण्यावर दोघांच्या मध्ये बसले. त्यामुळे नारदाला थोडासा संकोच आला. मी बाल ब्रह्मचारी आहे, माझ्यासारख्या तपस्व्याला हा स्त्रीचा स्पर्श झाला आणि विकार उत्पन्न झाला तर या शंकेने नारद थोडे दूर सरकवले गेले. आणि इकडे शुक्राचार्यांना भानही नव्हते की कोणी येऊन बसले आहे. त्यांनी तर स्त्री पुरुषाचा भेदच नव्हता. त्यामुळे ते जागच्या जागी हल्ले बी नाही डोलले बी नाही. सुनयना राणीने निर्णय दिला की या दोघा शुक्राचार्य सर्वात श्रेष्ठ आहेत. त्यानंतर ही स्त्री हा पुरुष हेही त्यांना कळत नाही. स्त्री पुरुष भेद नष्ट झाल्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही. स्त्री पुरुष भेद नष्ट झाला की भक्ती सिद्ध होते. म्हणून समजावे की स्त्रीमध्ये स्त्री तत्व न दिसता त्यांना सर्वात ब्रह्मच दिसतो. त्यांचा ब्रह्मभाव सिद्ध झालाय. जोपर्यंत स्त्री पुरुष भाव आहे तोपर्यंत काम वासना जागृत आहे. जेव्हा हे भान नष्ट होईल तेव्हा कामही नष्ट होईल. ब्रह्मचर्चा करणे सोपे आहे, ब्रह्मज्ञान होणे सोपे नाही. शुक्राचार्यासारखे ब्रह्मदृष्टी ठेवणारे दुर्मिळ होते. ब्रह्मदृष्टी ठेवणे फार कठीण. अशा पुरुषाला भागवत वाचण्याची जरूरत नाही. मग शुक्राचार्य भागवत सांगण्यास का गेले? शुक्राचार्याच्या भिक्षुवृत्तीसाठी जेव्हा बाहेर जात होते तेव्हा 6 मिनिटापेक्षा अधिक वेळ गोदहन कालापेक्षा जास्त एका ठिकाणी थांबत नसत. असे असूनही 7 दिवस एका ठिकाणी बसून त्यांनी ही कथा राजा परीक्षितेला कशी ऐकवली? आम्ही हे ऐकले आहे की राजा परीक्षितची भगवंताचा मोठा प्रेमी होता. त्यांचा शाप लागला होता की तो कोणत्या कारणासाठी हे आम्हाला सांगा की परीक्षित राजाला कोणता शाप लागला होता? तेव्हा सूत म्हणतात की ऐका आता. सूत सांगतात परीक्षित राजाला कोणता श्रापामुळे ते श्रापित झाले. द्वापार युगाच्या समाप्तीचा काळ होता. बद्रीनारायणाला जाताना रस्त्यात केशवप्रयाग नावाचे एक स्थळ लागले होते. तेथे व्यासांचे आश्रम होते. सरस्वतीच्या किनारी व्यास आश्रमात व्यास नारायण राहत असे. एक संयमी त्यांना कलयुगाचे दर्शन झाले. 5000 वर्षानंतर विश्वात काय होईल हे त्यांना दिसून आले. कोणाला? परीक्षित राजाला. की कलियुग कसे राहील आणि कलियुगाचे दर्शन हे कोणाला झाले? परीक्षित राजाला. की कलियुगामध्ये काय काय होईल. 12व्या स्कंदामध्ये याचे वर्णन आलेले आहे. व्यासांना जे दिसले ते त्यांनी लिहून ठेवले. व्यासांना वाटले ते कलियुगातील लोक विलासी होतील, मनुष्य बुद्धिहीन होईल, वेदशास्त्रांचे अध्ययन कोणी करू शकणार नाही, पुराणांचे कोणी पाठ करू शकणार नाही. त्यांनी वेदांचे 4 भाग केले. वेदांनी त्यांनी जरी अध्ययन केले होते तरी वेदांचे तत्वांचे ज्ञान त्यांचे तात्पर्य कळणार नाही. म्हणून 17 पुराणांची रचना केली. एकूण किती पुराणांची रचना केली? 17 पुराणांची. वेदांचे ज्ञान व्हावे म्हणून पुराणे रचली. पुराणे तर वेदांची भाष्य होय. स्त्री शूद्र पतित द्विजादी वेद श्रवणांचे अधिकारी नव्हते. हे सर्वांचे कल्याण व्हावे म्हणून महाभारताची रचना केली. महाभारत समाजशास्त्र आहे. महाभारत हा 5वा वेद आहे. महाभारत हा 5वा वेद आहे. भाचा अर्थ होतो ज्ञान, रथ अर्थात रपणे. ज्ञानात व भक्तीत रमण्याची कला ज्यात दाखवली आहे तो ग्रंथ म्हणजे भारत होय. ज्ञानात रमण्यासाठी जेव्हा जीव जातो तेव्हा कौरव विघ्न करतात. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र हे शरीर क्षेत्र होय आणि या क्षेत्रात नेहमी धर्म अधर्म यांचे युद्ध होत असते. महाभारत प्रत्येकाच्या घरात मनात चालू आहे. सद्वृत्ती आणि अस्वदवृत्ती यांचे युद्ध म्हणजेच महाभारत होय. जीव धृतराष्ट्र होय. डोळे नसलेला धृतराष्ट्र नव्हे जो कामंद तो धृतराष्ट्र समजावा. को अंध या विषयानुरागी म्हणजेच आंधळा कोण? ज्या विषयानुरागी आहे तो दुःखरूप कौरव अनेक वेळा धर्माला मारण्यात जातात. युधिष्ठिर आणि दुर्योधन रोज लढतात. दुर्योधन आजही येतो प्रभूच्या भजनासाठी. भगवंत दररोज 4 वाजता उठवीत असतात.
धर्मराज म्हणतो उठ सत्कर्म करा, पण दुर्योधन म्हणतो चौथ्या प्रहाराची साखर झोप येत आहे, इतक्या सकाळी उठण्याची काय आवश्यकता आहे, तू सध्या आराम कर. दुर्योधन म्हणतो चौथ्या प्रहाराची जी असते ती साखर झोप आहे, इतक्या सकाळी उठण्याची काय आवश्यकता आहे, तू सध्या आराम कर. तुझे काय बिघडते, धर्म आणि अधर्म याप्रमाणे अनादी कालापासून लढत आहे. दुष्ट विचारी दुर्योधन होय, युधिष्ठिर हा धर्माचे स्वरूप होय. धर्म हा धर्म राजाप्रमाणे प्रभू जवळ नेतो आणि अधर्म हा दुर्योधन या माणसाला प्रपंचात गुंतवतो आणि त्याचा विनाश करतो. धर्म जर देवाला शरण गेला तर त्याचा विजय होतो, अधर्माचा विनाश होतो. इतके ग्रंथ रचूनही व्यासांच्या मनाला शांती मिळाली नाही. ज्ञानी पुरुष आपल्या अशांतीचे कारण आपल्यातच शोधत असतात, उद्देचे कारण आपल्यातच शोधत असतात. आपल्या दुःखाचे कारण बाहेर नसते, आपल्या आतच असते. अज्ञान व अभिमान या दुःखाची कारणे होत. श्री व्यास आपले अशांतीचे कारण आपल्या आत शोधू लागले. मी कोणते पाप तर केले नाही ना. अज्ञानी जर अशांतीचे कारण बाहेर शोधतात, त्यांना अशांतीचे कारण बाहेरच सापडते. लोक केलेल्या पुण्याचे वारंवार स्मरण करतात, पण केलेल्या पापांची त्यांना आठवणही नसते. पापाचा कोणी विचारही करत नाही. व्यासांना अशी चिंता वाटू लागली की माझ्या हातून एखादे पाप तर घडले नाही. मी निष्पाप आहे, पण माझ्या मनाला सारखे खटकते आहे की माझे कोणते तरी कार्य अर्धवट राहिले आहे. माणसाला आपली चूक लवकर सापडत नाही. म्हणूनच म्हटले आहे की कृपा भई तब जानिये जब दिखे अपना दोष. जगातल्या कुठल्याही जीवात दोष पाहू नका, आपले मन सुधारा. दुसऱ्यांमध्ये दोष पाहतील तर आपल्यामध्ये बी दोष राहील, म्हणून कोणालाच दोष लावू नका. आपले मन सुधारा. जर कोणी आपले दोष दाखवले तर त्याचा उपकार विसरू नका. श्री व्यास ज्ञानी आहेत, तरीही आपल्या निर्दोष मानित नाही. माणसाचा सर्वात मोठा दोष आहे की तो स्वतःला निर्दोष मानतो आणि दुसऱ्याला दोषी मानतो. हाच माणसाचा सर्वात मोठा दोष आहे. वास्तविक निर्दोष हा एक परमात्मा आहे. ब्रह्मदेवाची सृष्टी गुणदोष रहित आहे. दैवी सृष्टी आणि आसुरी सृष्टी अनादी कालापासून चालू आहे. व्यासांना आता वाटते लागले आहे की असा एखादा संत मला मिळाला पाहिजे की जो माझी चूक मला दाखवेल. सत्संगाशिवाय माणसाला आपले दोष व चुका दिसत नसतात. सत्संगात आपले दोष कळून येतात. व्यासांच्या संकल्पानुसार भागवंताने नारदाला व्यासांकडून जाण्याची प्रेरणा केली. कीर्तन करीत करीत नारद तेथे जाऊन पोहोचले. नारदांनी व्यासांना कुशल विचारले आणि म्हटले की मी तर आपले अभिनंदन करण्यासाठी आलो होतो, पण आपण चिंतातूर दिसत असल्याने आश्चर्यचकित झालो. मला वाटते आपण कोणत्या तरी एखाद्या मोठ्या चिंतेत आहात. आपण आनंदी दिसत नाही. व्यास म्हणाले, नारदा, आपण म्हणता ते खरे आहे. मी कुठेतरी कमी पडलो आहे, पण तो कमीपणा ते न्यून माझ्या लक्षात येत नाही. कृपा करून ही माझी कमतरता मला सांगा. स्नान तस्य मे नून मलम विचक्षव. माझ्या मनात जी अपूर्णता आहे तीवर विचार करून मला सांगा, दाखवा. व्यासांची विवेक बुद्धी पाहून नारदाला फार आनंद झाला. नारद म्हणाले, महाराज, आपण नारायणाचे अवतार आहात. आपणाकडून चूक होणे कसे शक्य आहे? आपण ज्ञानी आहात. आपणाकडून कोणतीही चूक घडली नाही, तरी पण आपण म्हणतात की एक गोष्ट मी आपणास सांगू इच्छितो. आपण ब्रह्मसूत्र भाष्यात वेदांताची सखोल चर्चा केली आहे. समाध्यांमध्ये पुष्कळ प्रकार सांगितले आहेत, परंतु धर्म, ज्ञान, योग यांचे आधार श्रीकृष्ण आहेत. त्या सर्वांचा आत्मा श्रीकृष्ण आहे. त्यांची चरित्र प्रेमपूर्वक आपण काही गायले नाही. ज्याने भगवंत प्रसन्न होत नाही ते शास्त्र असो की ज्ञान असो अपूर्णच आहे असे मी मानतो. कलयुगातील जीवांसाठी आपला जन्म झाला आहे. आपल्या अवताराचे कार्य आपल्या हातून पूर्ण झाले नाही म्हणून आपल्या मनाला खटकत आहे. कलियुगातील भोगी जीव आपले ब्रह्मसूत्र वगैरे समजू शकणार नाही. कलयुगातील विलासी माणसे आपण गहन सिद्धांत कसे समजू शकतील? आपण योग, ज्ञान यांची खूप चर्चा केली आहे, परंतु भगवंताच्या लीलाचे कथाचे आपण प्रेमपूर्वक विस्ताराने वर्णन तर केलेलेच नाही. प्रेम विना ज्ञानाला शोभा नाही. परमात्मा ज्याला आपला मानतो त्यालाच आपले खरे स्वरूप दाखवित असतो. परमेश्वराने आपले नाव तर प्रकट केले आहे, पण आपले स्वरूप मात्र गुप्त ठेवले आहे. परमेश्वराचे प्रिय भक्त ज्यावेळी भक्तीचा कळस करतात त्यावेळी परमेश्वर आपले स्वरूप प्रकट करत असतो आणि त्याला दर्शन देतो. परमात्मा हा आपल्या आत्म्यातच आहे, म्हणून सामान्य मनुष्यही जेथे प्रेम असते तेथे आपले स्वरूप प्रकट करतो. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा देवाला प्रकट करू शकतो भक्तीने, श्रद्धेने, विश्वासाने. परक्या मनुष्याजवळ जर आपले हदगत सांगत नाही,
ज्याच्याची त्याचे प्रेम असते त्यालाच तर काही ना काही विचारातही माणूस सर्व काही सांगत असतो. मनाच्या गोष्टी ज्याच्यावर प्रेम राहतो त्यालाच सांगतो मनुष्य. आणि जर तो देवावर प्रेम करणारा नसेल तर त्याला देवाचा पण अनुभव येणार नाही. जोड्यांवर, कपड्यांवर, पैशांवर प्रेम करणारा हा ज्ञानी म्हणवला जात नाही. तर आपल्या आत्मा जोड्यांवर, कपड्यांवर, पैशांवर प्रेम करणारा हा ज्ञानी म्हणवला जातो. आजकाल पुस्तके वाचून माणसे ज्ञानी बनतात. त्यांना गुरुच्या सेवेची गरज भासत नाही. त्यांना ब्रह्मचर्य पाळण्याची गरज वाटत नाही. ज्ञानाची शोभा प्रेमाने असते, भक्तीने असते, विश्वासाने असते, श्रद्धेने असते. सर्व बुद्धी भागवत भाव जागत नसेल तर ज्ञान काय कामाचं. श्रीकृष्ण प्रेमाने वेडे व्हाल तर शांती मिळेल. जीवांकडून ईश्वराला कशाची अपेक्षा नसते, फक्त प्रेमाची अपेक्षा असते. ईश्वराला फक्त प्रेमाने, श्रद्धेने जपा म्हणजे भगवंत आपल्यावर प्रसन्न होईल. कलयुगातील माणसाला स्नानाला गरम पाणी मिळाले नाही तर राग येतो. अशी माणसे कशी योगी बनू शकतील. ज्याला भोगासक्त असते त्याचे आरोग्य ठीक राहू शकत नाही. अशी माणसे योग कसा सिद्ध करू शकतील. चित्तवृत्तीच्या निरोधाला योग म्हणतात. असा योग सिद्ध करणे कठीण काम आहे. गोष्टी ब्रह्मज्ञानाच्या व प्रेम पैशाच्या अशा माणसाला भगवंताची प्राप्ती होत नसते. त्याला जीवनात आनंदही मिळत नसतो. म्हणून नारद म्हणाले की तुम्ही आता असे पुराण रचा की ज्याच्या श्रवणाने सर्वांच्या मनात प्रेम जागे होईल. दिव्य चरित्र गा, प्रेमशास्त्र रचा की सर्वजण कृष्ण प्रेमाने पागल होतील. पुराण ऐकणाऱ्यांना कृष्ण प्रिय वाटला पाहिजे, संसार अप्रिय वाटला पाहिजे. आपण जर असे पुराण रचाल तर आपणाला शांती लाभेल. महाभारतातही कृष्ण चरित्र श्रीकृष्ण चरित्र आहे, पण त्यात सदाचाराला महत्त्व दिले गेले आहे. तेथे प्रेम गौण मानले आहे. अशी कथा करा की जेणेकरून तुम्हाला शांती मिळेल, सर्व लोकांनाही शांती मिळेल, मानव लोकाचे कल्याण होईल. व्यासांवर जोवर भागवत रचले नाही तोपर्यंत त्यांना शांती मिळाली नाही. कलयुगात श्रीकृष्ण कथा व श्रीकृष्ण कीर्तन याशिवाय उद्धाराचा दुसरा कोणताही उपाय नाही. कलयुगातील माणसांचा उद्धार कोणत्याही साधनेने होऊ शकत नाही, फक्त श्रीकृष्ण कथनेने होतो. श्रीकृष्ण कीर्तनाच्याच कलियुगातील माणसाचा उद्धार होऊ शकतो. जो कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करेल त्या माणसाचा उद्धार होईल. आणि ज्या घरामध्ये अधिक मासामध्ये श्री भागवत पुराण रहस्य ऐकले जाते तेथे साक्षात श्री प्रभू श्रीकृष्ण भगवान श्री राम नारायण हे साक्षात अवतरून साक्षात त्या घराला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. आणि दुःख दारिद्र्य त्यांचे दूर होते, मुलांची प्रगती नक्की होते. म्हणून भागवत पुराण रहस्य 2 मिनिटं तरी बसून ऐकले म्हणजे आपल्या जीवनाचे पण सार्थक होते आणि आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते आणि आपल्या पतीला दीर्घ आयुष्य, मुलांना, बाळांना, सर्वांना आपल्याला दीर्घ आयुष्य आणि सर्व रोगांचा, दुःखांचा, दारिद्र्याचा नाश होतो. म्हणून भागवत पुराणाचे 2 शब्द बी कानी पडले म्हणजे आपल्या शरीरातील सर्व रोग नाहीसा होऊन आपल्या घरात बरकती राहते आणि सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय जाते. असे हे भागवत पुराणाच्या 24 अवतारांच्या कथा होत्या. तर मी ते तुम्हाला सांगितल्या. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला या 24 अवतारांच्या कथा आवडल्या असतील. तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. ओम नमो भगवते वासुदेवाय.